मग ना आजोबा आम्हाला अशोक आजोबांनी ना खुणावलं असं आणि आमच्या हातात ना माचीसचा बॉक्स दिला. मग आम्ही काय केलं, आम्ही असं हळूहळू असं तिकडे पाठी गेलो आणि मग आम्ही फटाक्याच्या बॉक्स मधून माळ काढली आणि ते असे जिथे बसलेले ना असे तिथे आम्ही ती अशी माळ अशी पसरवली आणि मग संयमिताईने काय केलं माहितीये का, फुलबाजी असते ना फुलबाजी ती पेटवली आणि ना त्या माळला अशी लावली. धडाधड 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 सगळीकडे फटाके फुटले आणि ते हो करत पळून गेले. आजोबा इतका फनी सीन होता ना, सिरियसली. बरं बरं, बाद झालं आता, संपलं ना ते सगळं, आता गप्प बसा. अगं नाही, पण ह्या वयात अशोकरावने एवढं सुचलं म्हणजे विशेष आहे. आपण असं तर गडबडूनच गेलो असतो. माझ्यामुळेच घडतंय हे सगळं. मी नसते तर हे सगळं घडलंच नसतं. म्हणजे दादानी यांना पळवून लावलं, मुलांनी चांगली साथ दिली वगैरे सगळं खरं, पण मुळात मी नसते तर हे सगळं झालंच नसतं. अहो निलिमाताई, असं का बोलताय तुम्ही? लाज वाटते हो, खूप लाज वाटते. चांगल्या माणसांची सोसायटी येते, तिथे येऊन माझा नवरा असं लोकांना धमकावतो, तमाशे घालतो, बरं नाही दिसत. त्यांचं काय झालंय ना, त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी अशी घर सोडून येईन. आणि नसतेच गेले मी कधी घर सोडून, माझ्यात नव्हतीच तेवढी हिंमत. दादा आणि भैरवी आले नसते ना तर मी कधीही घर सोडून गेले नसते. कुठे गेले असते मी, सांगा, कोण होतं मला? पण आता काय झालंय ना, दादा मला त्याच्या घरी घेऊन आलाय ना, म्हणून त्यांचा अहंकार दुखावला गेला. म्हणून भीती वाटते. हे असे प्रकार आता अधनमधन होतच राहतील की काय असं वाटतं. नाही निलिमाताई, असं काही होणार नाही. अहो अशोकराव बोललेत मला, त्यांनी पोलिसात सांगितलंय म्हणून. आणि त्यांचे कोणतरी एक मित्र आहेत पोलीस इन्स्पेक्टर, त्यांनी फोन केलाय. हे बघा, आणि त्याला जर काय करायचं असतं ना तर त्यांनी आधीच केलं असतं. पण त्याच्यात तेवढी हिंमतच नाहीये. अशोकरावांचा त्यांना धाक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, म्हणजे मलाही वाटतंय तसं, पण काही सांगता येत नाही हो. इतकी वर्ष कधी सणावाराचं भान नव्हतं या माणसाला. सणावाराच्या दिवशी दारू पिऊन कोपऱ्यात पडलेला असायचा आणि आज त्याला माझ्याकडनं पाडायचो, ओवाळायचो. निलिमाजी, बरं झालं तू त्या क्रूएल माणसाच्या घरातून आपल्या घरात आलीस. तू सेफ तरी आहेस आता. पण निलिमाताई, मला एक सांगा, हे सगळं चालू होतं तेव्हा तो अनिश कुठे होता? नाही म्हणजे आज सणासुदीच्या दिवशी तरी घरात थांबायचं ना त्याने. भैरवीचा दिवाळ सण नाही, म्हणजे लग्नानंतरचा पहिला सण तिचा, त्याला काहीच कसं वाटत नाही हो. निदान तिला ओवाळणी देण्यासाठी तरी घरात थांबायचं ना त्याने. नाही थांबला का तो? नाही थांबला, नव्हतं घरात. मी ना, चल आपण भैरवीला भेटायला जाऊया. हो, आत्ता? अगं तिला तिकडे एकटं वाटत असेल ना. चला रे मुलांना, चला आपण भैरवी माऊला भेटायला जाऊयात. आणि तिकडे गेल्यावर ना आजी आजोबा आम्ही बनवलेला किल्ला पण तुम्ही बघायचा. येस, चला 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 लवकर, चला 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 उठा. आजोबा हे बघा, इथे ना आम्ही अशा पायऱ्या बनवल्यात बघा. हा, आणि इकडे आम्ही तोफ ठेवली आहे आणि या साईडला आम्ही पायऱ्या क्रिएट केलाय, तिकडून कोणीच उतरू शकत नाही. अरे हिरा, त्याला ते नाही म्हणत, त्याला काय म्हणतात माहितीये का, बंदी. बंदी. हा, अरे बंदी नाही, तटबंदी. बाल्या, तटबंदी आहे ना बाल्या. हा, ही कटबंदी केली आहे. बरं मला एक सांग, हे त्या मुलांनी केलंय, ते पण त्या मुलांनी केलंय, तुम्ही दोघांनी काय केलं? अगं आजी, आम्ही दोघांनी हा किल्ला केलाय. म्हणजे काय झालं तुला सांगतो. इराने जास्त केला, मी कमी केला. मग मी जास्त केला, इराने कमी केला. मग इराने कमी केला, मी जास्त केला. मग जास्त मी केला, मग इराने कमी केला. असं ह्याने मग ते केलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा किल्ला बनवला. आले बाल्या. म्हणजे फायनली किल्ला तुम्ही दोघांनी केला होय की नाही? वा वा वा. किशोर बाबा बक्षीस मला पण द्या तुम्ही. आवडतं मला.
जा, फटाके फोडा. सावकाश हा, जपून. सावकाश सावकाश. भैरवी, काय झालं? अनिश कुठे आहे? नाही म्हणजे सगळ्यात तो का नाहीये? तू बोलून घे त्याला का मी फोन करू? नाही बाबा प्लीज आता त्याला कोणीही बोलवून वगैरे घेऊ नका. मुळात कोणीही काही त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाहीये. त्याला जे हवं तेच करणार आहे तो. अगं पण सणाच्या दिवशी तू एकटीच. मी एकटी कुठे बाबा, तुम्ही सगळे आहात ना माझ्या सोबत. बाबा आहेत, मुलं आहेत. माझा दिवस खूप आनंदात गेलाय बाबा. आणि ओवाळणी भेटवस्तू म्हणाल तर ती काय पुढच्या वर्षी सुद्धा मिळेल. माणूस आनंदात असायला हवा, घरातलं वातावरण छान पाहिजे. अजून काय हवंय माणसाला? आणि अनिश सध्या तसा नाहीये. म्हणजे खरं सांगू का, ह्या सगळ्याचा मला जितका त्रास होतोय ना त्याच्याहून जास्त अनिशला त्रास होतोय. हे त्याचं त्यालाही कळत नसेल कदाचित. म्हणजे तू अशीच वाट बघत राहणार का? त्याचं त्याला कळेल या आशेवरतीच राहणार आहेस का? दुसरं काय करू मी बाबा? आणि मला खरंच असं वाटतं की एक ना एक दिवस हे जे काही त्याच्या मनात विष साचलंय ना ते निघून जाईल. पुढच्या दिवाळीला हे चित्र असं नसेल हे नक्की. असेल, चांगलंच असेल. कसंही असलं तरी तू म्हणतेस ना तसंच असेल. करायचे काय करायचं ते? निलिमा आजीनं आत्ताच गेली आंघोळीसाठी. अरे आपल्याला ही साडी कशा जागी लपवावी लागेल ज्या जागी त्यांना दिसेल. मला काय वाटतं माहितीये, माझ्याकडे एक आयडिया. आपण ना कपाटावर लपवूया. कपाटावर आपण ना देवघरात लावूया. अरे येडीस का ग? पेटींना पेट घेईल ना. हे बघ मी सांगतो तुम्हाला, आपण काय करूया, ती साडी मी अशी घेऊन शिवूया. ती आली आणि बघेल तिला दिसेल ना एकदम साडी अशा. बाबा त्यात सरप्राईज काय आहे? सरप्राईज नाही का? एक मिनिट मला विचार करू दे. मला एक सुचलं, इकडे या. चला 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 चला, उशाळा उशाळा. लवकर आणा नाहीतर आता कधी बाहेर येते. काय काय थांबा, मला इथे आधी साडी ठेवते. थांब थांब. तर त्याच्यावर चादरी टाकायची. चला पटकन, आवाज करू नका, त्याला ऐकू जाईल. झालं? आजोबा झोपले बघा. हा, हा. ए श्श. तुम्हाला पैसा आहे ना. चला चला. काय वाटते का तुम्हाला? हा भाऊजीवर झोपून आले तुम्ही? आता तिकडे कुठे चालले? उठाना, अंघोळ नाही करावं लागत का? दिवस सणाचा आहे ना. बाय बाई व सणासुदीचे दिवस आहेत ना. पसरूनच राहिला हा माणूस. उठा बरं. ए पोरांनो, अरे भाऊबीज आहे ना, काय अजून आंघोळी नाही तुमच्या? चला आवरा पटकन. आत्या आजी आजोबा झोपले, तुम्ही त्यांना उठवा आधी. बघा ना. काय? अरे पण दादा मगाशी उठला होता, मी बघितलं होतं. हो पण आता परत झोपले. बघा ना, उठवा ना त्यांना. अरे मगाशी उठला होता खरं तर. दादा भाजी दादा, अरे भाऊबीज आहे ना आज, उठ ना. उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. हे साडी. आत्या आजी त्या पिशवीमध्ये अजून एक सरप्राईज आहे बघा.
मित्र. प्रिय नीलू, अनेक आशीर्वाद. नीलू, आज तू 35 वर्षांनी आपल्या घरी भाऊबीज साजरी करतेस. आठवते तुला आपण दोघांनी मिळून एकत्र साजरी केलेली शेवटची भाऊबीज? मला चांगली आठवते, कारण त्यानंतरच्या प्रत्येक भाऊबीजेला माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहायचं. आपल्या चाळीत मी पाटावर बसलेला, तू मला ओवाळतीयस. मी तुला कधी कापड, कधी जमतील तेवढे पैसे, एक रंग पेन्सिलींचा बॉक्स आणि कोरी वही. तुला चित्र काढायला खूप आवडायचं. तुला चित्रकार व्हायचं होतं. ओवाळणी झाली आणि तू नमस्कार करायला मला खाली वाकलीस की मी तुझ्या पाठीत एक जोरदार जोरदार धपाटा घालायचो. तू चिडायचीस मला, मारायला धावायचीस आणि शेवटी आपण दोघं हसत हसत फराळ करायला घ्यायचो. आणि तू चहात शंकरपाळ्या बुडवून खायचीस. मी तुला म्हणायचं, अगं चहा आणि चकली खा, शंकरपाळ्या काय खातेस? तू म्हणायचीस मला तसंच आवडतंय. आता आपण दोघे एकत्र बसून चहा, चकली आणि शंकरपाळे खाऊया. वय वाढली पण नाती नाही बदलली. नीलू, मला आनंद झालाय खूप की या जन्मात तुझी आणि माझी भेट झाली. आता मला सोडून कुठे जाऊ नकोस. कधी जाऊ नकोस. बाबा, हा. दादा, खरंच खूप छान आहे साडी. हा चला रे पोट्टे हो. आता बाल्याले ओवाळा. पोट्टी सुंदरी सुंदर हो सगळं काय पाहा लागते. छान टिक्काला एकदम. मला काढायचं नाही राहू दे. एवढी फुले नको. असू दे असू दे. इकडे बघ. अक्षता लावा गो पोरींनो. अक्षता लावल्या का? मला आवडतो लाडू. चला ईशान, दोघींच्याही पाया पडायचंय बरं का तुला. पाया पकडा.
ओके हा भाऊ काय चाललं आजोबा ह्यांना काय गिफ्ट द्यायचंय गिफ्ट नाही म्हणायचं, ओवाळणी म्हणायचं. ओके आजोबा यांना काय ओवाळणी द्यायचंय आंटी काय तुमचं दिव्य मराठी सुधारावं म्हणून मी तुम्हाला एक मराठी पुस्तक देणार आहे दोघांनाही. तुलाही देणार आहे. मला नाही ते वाचायचं, सगळ्यांनी वाचायचं ते. म्हणजे पुढच्या दिवाळीला सणांची नावं तुम्ही अगदी अस्खलितपणे सांगाल. हा? हे घे हे घे तुला आणि हे घे तुला. मराठी वाचा, मराठी शिका. भाऊजी मी काय म्हणतो, आता मी तुमच्या बहिणीसारखीच आहे ना, तर भाऊ म्हणून ओवाळू काय तुम्हाला? ते काय विचारायचं काय त्यात? भाऊच आहेत ना ते, मोठे दादा सारखेच आहे. तू ओवाळ बाजूला बरं काय बोलून राहिले? काय नाही म्हणा, दादा आहेत ना तुम्ही. हा, हा, हा. बहीण आहे ना, हा. बहीण आहे, चक्क्या बहिणीपेक्षा मोठी. हा पा पा भाऊजी फक्त 21 रुपये काऊन बापा? निलिमा 35 वर्ष इकडे नव्हती म्हणून 35 वर्षाची ओवाळणी म्हणून तिला मी एक साडी दिली. तुम्ही यंदा फक्त एकाच ओवाळणीला आहात ना. हा, मग आणि काय देणार तुम्हाला? 21 रुपये बस झाले. हा, घ्या. तुमच्याकडून साडी मिळवाले मला 35 वर्ष वाट पाहा लागली नाही. हा, वाट बघत बसा. हा, दादा, ये ये. भैरवी, अरे तुषार, तुषार अरे मी तुला फोन करणारच होते, बरं झालं आला. ये बस ओवाळते. हॅपी दिवाळी सगळ्यांना. तुला पण ना. वेळेवर आला ना भाऊ. हा, आणि ओवाळणी घेऊन आलं. काय यंदाची दिवाळी ना एकदम मस्त झालेली आहे. हो ना. मुलांनी फटाके बिटाके लावून एकदम धमाल उडवून दिली. मजा आली. खरंच मजा आली. अरे अनिश, तू इतक्या लेट कुठे होतास? कुठे? काय करायचं तुम्हाला? असं काय चिडतोयस? त्यांनी सहज विचारलं ना. चिडत नाहीये. हे असे प्रश्न ऐकले ना की राग येतो मला, कळलं? हो बाबा, उगाच विचारलं. हल्ली नाही तरी तू घरच्यांनाच सरळ उत्तर देत नाहीयेस. आम्हाला काय देणार? आम्ही कोण? शेजारी. आमचा काय हक्क ना. तोरणे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला तुम्ही माझे तीर्थरूप नाही आहात. अनिश, जाऊ दे. हे बघ, आता तू पूर्वीचा अनिश राहिला नाही. तुझा स्वभाव बदललाय. मोठ्यांशी कसं बोलावं ना याचं भान तुला राहिलेलं नाहीये. जाऊ दे, माफ कर. तोरण्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तू जा बाबा, तू तुझ्या काय कामाला जायचंय तिकडे जा. याच्या ह्या स्वभावामुळेच ना ही भैरवी वैतागत असेल. हा, आणि राजन सुकणकर याचाच फायदा घेत असणार. हेच ना, हा दिवसभर बाहेर असतो आणि मग ती फिरत असेल त्या सुकटणकर बरोबर दिवसभर गाडीतून. अनिशच्या वागण्याचा हा परिणाम आहे, दुसरं काय? आपल्याला एवढा मनस्ताप होतोय, ती तर त्याची बायको आहे, म्हणजे तिला किती त्रास होत असेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचं दुसऱ्याच्या फॅमिली मॅटर मध्ये. चला, ते देशमुख आपले वाट बघत असेल. चला चला आपण जाऊया. चला चला चला.
जेवणार आहेस का तू अनिश? आज पुन्हा राजन सुकटणकर आला होता. तुला कसं कळलं हे? अच्छा, म्हणजे मला सांगायचं नव्हतं. तसं नाहीये, पण म्हणजे तू इथे नव्हतास म्हणून विचारते, तुला कसं कळलं? वाऱ्यासारखी बातमी पसरली आहे. दी राजन सुकटणकर भैरवी मासगावकरला स्वतः भेटायला आले होते पुन्हा. सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अगं सोसायटीत पाय ठेवल्या ठेवल्या 4 जणांनी येऊन सांगितलं मला. आणि त्यांच्या सांगण्यात कौतुकापेक्षा भोचकपणा जास्त होता.